होळी तर सर्वच खेळतात, पण आमच्या गावातला माहोल थोडासा वेगळाच राहते. या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सकाळी बाहेर आलो तर पोट्टे होळी खेळत होते. मग सगळेले कलर लावले होते. मग तुमच्या भावाला तसं ठुतात का? मग मला पण कलर लावून टाकला. आपली गँग तर सर्व कलर लावून रेडी होती. मग आता बारी होती सर्वांना गावातल्या कलर लावायची. मग काय, जो दिसला तो त्याला कलर लावत होते भाऊ. फिरून फिरून सर्वांना कलर लावून टाकला. मग एक पोट्टा डायरेक्ट वावरात पळाला होता. त्याला आणलं ना भाऊ वावरातून कलर लावत आणलं. मग इथं तो पोट्ट ओळखून येत होतं. त्याला म्हटलं तू घरी जाय, आता आम्हाला जे गावात लोपेला त्याला कलर लावायचा आहे. मग गावात आलो तर पोट्टे डायरेक्ट घरावर चढले होते. मी आतलं घरावर काय चढणार बा, नाही एक पोट्टा लोपेला इथं. मग काय घुसले ना बा पोट्टे अंदरे, डायरेक्ट दरवाजा तोडत होते. अंदरे घुसल्यानंतर एक पोट्टा लोपेला तर अंदरे तो म्हणत होता की मला कलर न घालू, पण पोट्टे तसे राहतात का? लावला ना भाऊ त्याला कलर लावून बाहेर आलो तर पोट्टे सांगत होते की या गाडीमध्ये पण पोट्टे लोपेलात. मग काय भाऊ घेरलं ना त्या गाडीले, पोट्टे बाहेरच निघत नव्हते. आम्ही म्हटलं त्याले किती वेळ बाहेर निघसन, नाही अर्धा घंटा वाट पाहिली. त्याच्यानंतर निघाले ना भाऊ बाहेर निघाल्यावर घेरलं ना भाऊ त्याले. पोट्टे म्हणत अर्धा घंटा सतावलं त्या. मग का पोट्टेला अर्धा घंटा सतावलं, मग त्याचा परिणाम तर भोगत न पडले. पोट्टेला एवढा कलर लावला की पोट्टा ओळखू येत नव्हता. त्याला कलर लावल्यानंतर गावात मालूम पडलं की दुसरी पण गाडी आली. मग का लटकले ना भाऊ सर्व पोट्टे त्याले. ते पण म्हणत होते की आम्ही गाडीच्या बाहेर निघत नाही. त्याला पण सांगितलं आम्ही, याच्या अगोदर पण असे गाडीतले पोट्टे असेच करत होते, तुम्ही आम्हाला शांततेत कलर लावू द्या. मग का निघाले ना भाऊ ते गाडीच्या बाहेर. मग का त्याला कलर लावून टाकला. आपल्या गावातले तर सर्व पोट्टे झाले होते. मग आता बारी होती दुसऱ्या गावातल्या पोट्टीला कलर लावायची. आता त्या गावात जाऊन काय काय माहोल केला आपण ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो, कारण की आपला हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता. त्याच्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.